घरच्या वाट्या घेऊन यायला लागतील म्हणून मी शेवपुरी आणले, त्याच्यात पाणीपुरी आणले पोरांना. आता तुम्हाला पाणीपुरी तर नाही आणू शकत ना. कामावर शेळली वाटते ना, तिकडच्या तिकडे लगेच चेले. हा दुसरं काही सुचतं का नाही तुला? टोपी बघ कशी टोपी. जाम मोठा मार्केट आहे. पाईपलाईन रोडला लागतोय. सोनूचं कान पकड. कविता पाटील ब्लॉग. कविता पाटील ब्लॉग. यो बा कामावरच्या भूतासारखं बसल्या. आंघोळ करजा. टोपला मग केस वाढला ते कापून ये पहिले. अजून केस वाढत सण बाबा वाढा जा ग अंदिरांचा. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते तशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे सोमवार आणि छानच मी सकाळी सकाळी अंगणामध्ये झाडू मारायला घेतले. तर आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. आता फाट्या घ्यायला आले मी, कारण की आपल्याला भाकऱ्या द्यायच्या ना आता. ओके. अरे पड़ गई होती मैं, अभी पड़ गई होती इधर तो. चला फाट्या घेऊन जाते आता पाठीमागे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाठीमागे आता आपण चूल बनवले ना, तर मी तिथंच भाकऱ्या बनवते आता ऑर्डरच्या. कारण का इथे आता कसं थोड्या वेळानंतर ना इथे ऊन येईल त्या चुलीजवळ, त्याच्यामुळे. ओके. तर आता मशीन पण आपण पाठीच नेऊन ठेवले. आणि हे बघा, आता इथे उन्हावणे घेतलं आहे. पीठ लगेच मळून घेते. ओके. आता उन्हावणे घेतलं आहे मी आणि पीठ मळून घेते लगेच. हे बघा, आता इथे कस्टमरच्या भाकरी रेडी केल्यात मी. ओके. चला, कस्टमर इथे येणार आहे घ्यायला, मग त्यांना देऊ आपण. 2000 years later. तर आता चालली आहे काल्हेरच्या सोमवारच्या आठवडी बाजारामध्ये, कारण की घरामध्ये भाजीपाला सगळा संपला आहे. त्याच्यामुळे आणि खूप मोठा मार्केट असतो आठवडी बाजार सोमवारचा. पाईपलाईन रोडला लागतो आहे आठवडी बाजार. खूप मोठा आठवडी बाजार लागतो. हा ते घ्या नाही. किती झाले बघा. चला आता द्राक्ष घेतोय आपण पोरांसाठी मस्त. 50 रुपये होता है, खाली करने का उसको. या मंडळी आता मस्त पाणीपुरी खायला ना. बाबूला कौशल्यांचा दादा सांगतो बसून खा बसून खा, पण बाबू काही बसून खाय नाही. आवरी चुमरी भरल्या आहे हा, सगळी वेटिंगला उभी आहे. चला आता असो, या तुम्ही बी मस्त पाणीपुरी खावाला. या मंडळी आता तुम्ही पाणीपुरी खावाला मस्त. एक 15 मिनिटापासून वेटिंग टाकावं भेटली मला पाणीपुरी. कविता पाटील ब्लॉग. कविता पाटील ब्लॉग बघ. अगं तुला उद्या संध्याकाळी 4 वाजता येईल. बघ तू कसा दिसतो त्या. चला मंडळी, आता पटकन खाऊन घ्या जाऊ. घरी पार्सल घेऊन जा. चला मंडळी, पाणीपुरी खायला आले की काल्हेरला. पाणीपुरी खायला नाही, सामान घ्यायला नाही. सामान घेतलं आता निघू. चला पाणीपुरी घ्यायला 1 घंटा गेला माझा तिथं. चला आता मस्त यांना पण शेवपुरी घेऊन जायला पार्सल, कारण का प्लांटमध्ये आता बरं पाणीपुरी नाही खाऊ शकत ना. घरच्या वाट्या घेऊन यायला लागतील. म्हणून मी शेवपुरी आणले, त्याच्यात पाणीपुरी आणले पोरांना. आता तुम्हाला पाणीपुरी तर नाही आणू शकत ना. गोड पाणी तिखट पाणी कशाने ठेवायचा. डबे जायला लागतील प्लांटमधले. खा मी जाता होत ना. चला मंडळी, या आता तुम्ही पण शेवपुरी खावाला. बाबा आवरी गर्दी द्या, ज्याला पाऊण 1 घंटा दे मला द्या. आवरी चुंबरी नुसती द्या शेवपुरीच्या गाड्यावर. पहिले वरील वाटा इथं असते, त्याच्यानंतर आम्ही आणलो होतो. चांगली झाला. हा नाही का बोला. पहिले वरील वाटावर तुझं असते. हा ग. हा नाही चांगली झाला.
आपल्या घरात जी पण काही म्हणजे जो पण त्यांचा पदार्थ बनते हा जो पण आयुष्यांची आवश्यक वस्तू जरी बनवली तरी पहिली चाकण्याला तुला मीच खाताव. देवाला नाही तुलाच. पहिला मी खाताव त्याच्यानंतर मग आई तिघा जणा खाताव. मग आम्ही खातो. ती सवय झाली नाही का आता. हा ना. काही पण घरामध्ये वस्तू बनवली काही पण म्हणजे पदार्थ बनवलं ना का पहिले मी खाताव त्याच्यानंतर मग आम्ही सगळी खातात. हा तोपर्यंत कोणी हात पण लावत नाही का असा काय माहिती ती तुम्हीच काहीतरी पद्धत परली ती काही बोला का पहिले मला जेवढे दान खाऊ का आता? खा आता मी घालणार देवीला निवत दाखवलं. माझं आता नाव देवी ठेवायला लागलं आजपासून. देवीला निवत दाखवल्या जेवढे खायचं नाही कोणी. चला जाऊ मी आता. खा तुम्ही आता. हा बघा हा कुत्रा कोणचा आहे बोंबल ते कोणच्यासाठी येडा बाबू कामावर शेळली वाटते ना तिकडच्या तिकडत लगेच चेले. हा दुसरं काही सुचतं का नाही तुला. टोपी बघ कशी टोपी टोपी काय झाली तुझी हे बघा. कामावर येऊन डायरेक्ट मावरच पकडायला गेलं वाटतं. ओ भाई साहेब मस्त आहे मस्त आहे. शुभमला द्यायचे का लक्कू किती घाण करून ठेवली परत. मंडळी आता भाजीपाला एवढा घेऊन आले मी. अरे हा बघा छोटा पिल्लू काय ना तू का राहत नाही त्यांच्या घरी का राहत नाही तू. तुला आमचं घर जास्त आवडला. हा बाबू आमचं घर तुला जास्त आवडलं आमचं घर. बघते तोंडाकडे मी जातो. माद्या नाव ठेवायला लागले. माद्या तुझं काय नाव ठेवायचा माधू का बोले शंकर काय राय पांडू. दुधू पिणार आहे दुधू. लकू तुझ्या शेती छोटा बाबू आणलाय आता. तुझ्या शेती छोटा बाबू आणलाय बाबू. इकडे बघा कसा दुधू पितोय. तुला खायला दे पहिले वाटायला सोडून दे. चल मग खायला पण भेटणार लक्षात ठेव. नको काय खायला किस्सा भरला नसतं बापा किस्सा भरून ठेवला पोराने गावात. हा आम्हाला दिली खायला. हे तुला देऊ का केली ना हे आणल्यात द्राक्ष. यो बा कामावर भूतासारखं बसल्या आंघोळ करजा. टोपला मग केस वाढला ते कापून ये पहिले. अजून केस वाढत बाबा मला जा ग मंदिरांचा मंदिरामध्ये जातं तुला. तुझ्या गाडीमध्ये पाण्याची बाटली आवडी कुठे येते कशी रा. यो बघा यो विद्वान माणूस झोपला दूध पिलाना तो वाट बघत बसले जेवायला केव्हा भेटेल. चला मंडळी सामानाचा बॉस्का आणल्या आता ते खाली करते. वाटाण्याच्या शिंगाबिंगा सोलायला लागतील. हा खिचडी भात बनवायचा पक्क्या दिवसात तुम्हाला व्याज आमच्या घरात खिचडी भात बघायला भेटेल. आता चलो 9 वाजून गेल्यात रात्रीच काही जेवणाचा पत्ता नाही अजून. त्याचा परिवार येईल की आज. सोनूचं कान पकडलं गे यांनी. चला मंडळी कवरा पसारा भरलाय. यो कवरा पसारा भरलाय. घे म्हणून ये चल चू घे. त्याचा पट्टा काय गेला सोनूचा पट्टा. चला मंडळी या तुम्ही पण द्राक्ष खावाला. चल ना वाटाणा थोडं पटकन शिजल ना. केव्हा शिजल मग 12 वाजता. माझं पोरे कशा द्राक्ष खातो बघा. चला आता सगळ्या भाज्या कापून झाल्यात. चलो थोडीशी मुगाची डाळ टाकते त्याच्यामध्ये. चला आता इथे मस्त आपला खिचडी भात पण झाला आहे रेडी. वा एकदम भारी मस्त. 2 घे. चला मंडळी या आता जेवायला. इकडे बघा हे घ्या. चिन्मय जेवायला ये चल.
टोमॅटो जास्त दिला. हे घ्या तुम्हाला टोमॅटो. गरम आवरा होते, थंडात पाणी पिशील ना. दुसरी बरणी घ्यायची होती ना काढून रूममध्ये. सोनूला राहता दूध द्यायला लागेल. चला मंडळी, आता आमचे जेवण वगैरे आवरले आणि आता आमच्या लक्की शेटला आणले बाहेर, कारण का आमच्या लक्की शेटचं टायमिंगच जेवणं बिवणं आवरली का अंगण्यामध्ये येऊन फिरायचं. चला मस्त जेवलो आणि खिचडी भात एकदम भारी झालेला, चविष्ट एकदम. लकू इकडे जा, तिकडे रस्त्यावर पकडा. लकू इथे, बब्बू. सोनू झोपला वाटतं. आणि मंडळी, रात्रीच्या वेळेला असा काहीसा सीन दिसतो. आता एक रात्रीचे किती वाजले आहेत, 11:15. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि रात्रीच्या वेळेला असा काही सीन दिसतो. फक्त रातकिड्यांचा आवाज येतोय. लकू इकडे इकडे पळाला. 12 वाजायला लागले तरी याला झोप नाही ममद्याला. इकडे सोन्या, लक्की इकडे. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि एकदम सगळं शांत वातावरण झालं. आता फक्त रातकिड्यांचा आवाज येतोय मध्ये मध्ये. तुम्हाला येतोय का रातकिड्यांचा आवाज? अख्ख्या लोकांना झोप येईल, पण आमच्या लक्कीला काही झोप येणार नाही लवकर. चला हो, 11:15 वाजल्यात आणि आज जेवायला पण जाम टाईम झाला, कारण का मार्केटमध्ये गेलो ना, त्याच्यामुळे थोडासा लेट झाला. बरं खिचडी भातच बनवायचं आहे, असं पण आमचं जेवण लेटच असतं रोज, त्याच्यामुळं भाट्या पिंड्या कसायच्या ना. आता ओके, का आभाळामध्ये चांदण्या बघ कशा लुकलुकणाऱ्या दिसतात का तुम्हाला? कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत. ही बघा तिथे बघा एक, हे बघा इथे म्हणजे बोटाच्या जवळच आहे बघा. असा काहीसा आभाळ दिसतो रात्रीच्या वेळेला. या या मंडळी, रात्रीच्या आता 12 वाजायला आल्यात. मोनिशला आमच्या बनाना शेक खायचा. धरा मला द्या औषध, एकटा पिऊ. घे र. मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे का दुसरा? घेतो मंडळी. या आता तुम्ही पण बनाना शेक पिवायला रात्रीच्या 12 वाजता. जिमला गेला तर मोनिश शेक मी पिवायला घेतली. चिन्मयला सांगितलं घेवर बनाना शेक, तर बोलतो नको.
लपो बाबू उठा.